Hello students, I am Professor Neeta Fulchand Gaikwad. Welcome to our free education channel English Master. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 11 इंग्लिश टेक्स्टबुक सिरीजचा जो युनिट नंबर 1 आहे त्याच्यामधील तुमचा जो लेसन नंबर 1.4 आहे पिलार्स ऑफ डेमोक्रेसी. ओके, पिलार्स ऑफ डेमोक्रेसी हा जो लेसन आहे आणि इथे तुम्हाला एक पिक्चर दिसत आहे. दिस इज द फोटो ऑफ फादर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा फोटो आहे. आणि हा जो एक लेसन आहे तो याच्यामध्ये बाबासाहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो काही एक आर्टिकल थ्रू लोकांना मेसेज दिला होता, सर तो मेसेज आपण आज याच्यामध्ये पाहणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉज अन इंडियन ज्युरिस्ट, इकॉनॉमिस्ट, politician and social reformer and a founding father of the Republic of India. As the chairman of the drafting committee, he was one of the architects of the Indian Constitution. The Bharat Ratna was posthumously conferred upon him in 1990. In this essay, he is critical of hero worship and has laid emphasis on the values of equality, liberty and fraternity. या लेसन मधून तुम्हाला जे बाबासाहेबांनी जी तत्व आपल्याला सांगितली आहेत घटनेद्वारे, तर ती तत्व आज आपण पाहणार आहोत. सो चला सुरुवात करूयात. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आपण या धड्याला सुरुवात करूयात विथ फुल एक्सप्लेनेशन इन मराठी. सो डू लाईक, शेअर, सबस्क्राईब आवर चॅनल, कीप सपोर्टिंग. इथे पहा, यांच्या संदर्भात आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात आपण थोडीशी माहिती बघूयात. Dr. Babasaheb Ambedkar was born on 14th April 1891 in the town and military cantonment of Mahou, now Dr. Ambedkar Nagar. म्हणजेच मध्य प्रदेशमध्ये हे जे एक महू म्हणून गाव आहे, तर तिथे त्यांचा जन्म झाला होता. आता त्या गावाला डॉक्टर आंबेडकर नगर या नावाने ओळखलं जातं. आणि ही गॉट हिज डिग्री फ्रॉम अल्फिन्स्टन कॉलेज मुंबई. त्यांनी त्यांची जी डिग्री आहे, पहिली डिग्री अल्फिन्स्टन कॉलेज मुंबईमध्ये घेतली. ही सबसिक्वेंटली ऑब्टेन द डॉक्टरेट फ्रॉम कोलंबिया युनिव्हर्सिटी USA अँड लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. म्हणजेच कोलंबिया युनिव्हर्सिटी USA आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून त्यांनी सबसिक्वेंटली डॉक्टरेट कंप्लीट केला. He was also assigned the big and challenging task of framing the Constitution of India in the capacity of chairman of the drafting committee, and he was awarded the Bharat Ratna posthumously for his dedication and commitment for the welfare of our country. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार का म्हटलं जातं, द फादर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन? कारण ही जी घटना आहे, जी आपली घटना आहे, त्याच्यावरच आपला पूर्ण देश चालू आहे. म्हणजे आपला पूर्ण देश चालतो तो त्या घटनेच्या आधारावर. संविधान. सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅज लेड एम्फसिस ऑन द व्हॅल्यूज ऑफ लिबर्टी. सो इथे काही तत्व आंबेडकर सरांनी आपल्याला सांगितले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही तत्व सांगितली आहेत. लिबर्टी असेल, इक्वलिटी असेल आणि फ्रॅटर्निटी असेल. सो लिबर्टीचा अर्थ काय विद्यार्थ्यांनो? लिबर्टी म्हणजेच की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे जे विचार आहेत, ठीक आहे, सो ते स्वतंत्रपणे मांडू शकता. इक्वलिटी म्हणजेच काय? इक्वलिटी म्हणजेच समानता, म्हणजे सर्व धर्म समानता, सर्व धर्म समभाव, कोणीही उच्च नाही, कोणीही खाली, म्हणजे कोणीही उच्च नीच असं, कोणी कनिष्ठ आणि कोणी महान नाही असं नाही. लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य, इक्वलिटी म्हणजे समानता आणि फ्रॅटर्निटीचा अर्थ मी तुम्हाला सांगते. फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुत्व. ओके, सो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तीन तत्व त्यांनी जगाला दिली. अकॉर्डिंग टू हिम, त्यांच्या मते दिस प्रिन्सिपल्स विल मेक इंडिया स्ट्रॉंग नेशन. यामुळे आपला भारत देश एक स्वतंत्र आणि मजबूत राष्ट्र बनेल. ही अपाइंट्स दॅट हिरो वर्शिप इज शुअर रोड टू डिग्रेडेशन अँड टू इव्हेंच्युअल डिक्टेटरशिप अँड द कोलॅप्स ऑफ अ नेशन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हिरो वर्शिप, कोणा एकाच्या हातात जर सत्ता गेली तर ते म्हणजेच आपण अप्रगतीचं ते लक्षण आहे. त्याच्यामुळे लोकशाहीचं शासन असायला हवं, हे त्यांचं म्हणणं होतं. आता इथे काही शब्दांचे अर्थ दिलेले आहेत, ते मी तुम्हाला सांगेलच. सुरुवात करूयात आजच्या या धड्याला. लक्षपूर्वक ऐका. If we wish to maintain democracy not merely in form but also in fact, what must we do? डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही. लोकशाही केवळ तात्विक स्वरूपात न राहता वस्तुस्थितीत उतरावी आणि टिकवून ठेवता यावी अशी इच्छा असेल तर आपण काय केले पाहिजे? द फर्स्ट थिंग इन माय जजमेंट वी मस्ट डू इज टू होल्ड फास्ट टू कॉन्स्टिट्युशनल मेथड्स ऑफ अचिव्हिंग आवर सोशल अँड इकॉनॉमिक ऑब्जेक्ट्स. म्हणजेच माझ्या मते
सरांच्या मते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते सर्वात पहिली गोष्ट आपण केली पाहिजे ती म्हणजे आपली सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी घटनात्मक पद्धतींचा त्वरित अवलंब करणे गरजेचे आहे. When there was no way left for constitutional methods for achieving economics and social objectives, there was a great deal of justification for unconstitutional methods. आणि आर्थिक व सामाजिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जेव्हा घटनात्मक पद्धतींचा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता, त्यावेळी घटनाबाह्य पद्धतींचे मोठ्या प्रमाणावर समर्थन केले जात होते. These methods are nothing but the grammar of anarchy and the sooner they are abandoned the better for us. आणि इथे असं म्हटलं जात आहे की घटनाबाह्य पद्धती या निवळ अनागोंदीची अराजकतेची परिस्थिती निर्माण करतात. त्यामुळे त्या जितक्या लवकर बाद होतील तितके आपल्या हिताचे आहे. ग्रामर ऑफ एनार्की, अ स्टेट ऑफ डिसऑर्डर ड्यू टू द ॲब्सेन्स ऑफ नॉन रेकग्निशन ऑफ कंट्रोलिंग सिस्टम. म्हणजेच याला मराठीत म्हणू आपण अनागोंदीची अराजकतेची परिस्थिती. पुढे पाहूया. The second thing we must do is to observe the caution which John Stuart Mill has given to all who are interested in the maintenance इकॉनॉमी. म्हणजेच काय की दुसरी गोष्ट जी आपण केली पाहिजे ती म्हणजे जॉन स्टुअर्ट मिल यांनी लोकशाहीचा जो प्रतिपाळ किंवा सांभाळ करू इच्छिता असणाऱ्या सर्वांना दिलेल्या सावधगिरीच्या इशाऱ्याचे पालन. Namely, not to lay their liberties at the feet of even a great man, or to trust him with powers which enable him to subvert their institutions. There is nothing wrong in being grateful to great men who have rendered lifelong services to the country. म्हणजेच इथे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की तो जो इशारा आहे तो म्हणजे कुणी व्यक्ती कितीही महान असो, ओके, टू ले देअर लिबर्टीज ॲट द फीट ऑफ इवन अ ग्रेट मॅन, म्हणजे कोणीही व्यक्ती कितीही महान असला तरी तिच्या चरणांवर आपलं स्वातंत्र्य गहाण ठेवणे किंवा आपल्या संस्थांना विस्थापित किंवा नष्ट करण्याची क्षमता जे बाळगतात अशा व्यक्तींच्या शक्तींवर विसंबून न राहणे. म्हणजे आपले जीवन जे आहे ते देशाच्या सेवेसाठी अर्पण केलेल्या थोर व्यक्तींविषयी जी कृतज्ञता बाळगण्यात काही गैर नाही असं त्यांचं म्हणणं आहे. रेंडर्ड म्हणजे कॉन्ट्रीब्युटेड मेड अवेलेबल, म्हणजेच आपल्या देशाच्या सेवेसाठी ज्यांनी अर्पण केलेल्या थोर व्यक्तींविषयीची कृतज्ञता बाळगण्यात काही गैर नाही. बट देअर आर लिमिट्स टू ग्रेटफुलनेस, परंतु इथे सुद्धा कृतज्ञतेला मर्यादा असतात. As has been well said by the Irish patriot Daniel O'Connell, no man can be grateful at the cost of his honor, no woman can be grateful at the cost of her chastity, and no nation can be grateful at the cost of its liberty. खूप सुंदर इथे एक त्यांनी उदाहरण दिलंय की आयरिश देशभक्त जे डॅनियल ओकॅनल आहे यांनी योग्य शब्दात असे म्हटले आहे की कुणाही पुरुषासाठी कृतज्ञतेचे मूल्य त्याच्या स्वाभिमानापेक्षा अधिक असू शकत नाही. नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर, म्हणजे त्याच्या स्वाभिमानापेक्षा त्याच्या कृतज्ञतेचे मूल्य अधिक असू शकत नाही. नो वुमन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हर चॅस्टिटी, आणि कोणतीही स्त्री कृतज्ञतेचे मूल्य तिच्या पावित्र्यापेक्षा अधिक मानत नाही. चॅस्टिटी म्हणजेच पावित्र्य. अँड नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी, आणि कोणताही देश आपल्या स्वातंत्र्याचे मोल देऊन कृतज्ञ राहू शकत नाही. This caution is far more necessary in the case of India than in the case of any other country. For India, भक्ती or what? आणि इथेच आंबेडकर असे म्हणत आहेत की इतर कोणत्याही देशापेक्षा भारताच्या संदर्भात ही खबरदारी बाळगणे अधिक आवश्यक आहे. आणि याचे कारण भारतातील राजकारणात म्हणजेच आपल्या राजकारणामध्येच विभूती पूजा किंवा भक्ती रूपाने केली जाणारी व्यक्तींची उपासना या गोष्टींना जितके मे बी कॉल्ड द पॅथ ऑफ डिवोशन ऑर हिरो वर्शिप. हिरो वर्शिप म्हणजे एक्झेसिव्ह ॲडमिरेशन फॉर समबडी. म्हणजेच जसं सांगितलं आहे आंबेडकर साहेबांनी की भारतातील राजकारणात जी विभूती पूजा किंवा भक्ती रूपाने केली जाणारी व्यक्तींची उपासना या गोष्टींना जितके अपरिमित अतुलनीय स्थान दिले जाते, plays a part in its politics unequaled in magnitude by the part it plays in the politics of the world. आणि इथे ते म्हणत आहेत की या गोष्टींना जितकं अपरिमित अतुलनीय स्थान दिलं जातं त्याची तुलना जगातील इतर कुठल्याही देशाच्या राजकीय परिस्थितीशी होऊ शकणार नाही. भक्ती इन रिलिजन मे बी अ रोड टू द सॅल्वेशन ऑफ द सोल. आणि इथे ते सांगत आहेत की धर्मातील भक्ती हा आत्म्याच्या मोक्षाचा एक मार्ग मानला जातो. ठीक आहे, सॅल्वेशन म्हणजे मुक्ती, सोल म्हणजे आत्मा, म्हणजे धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मोक्ष किंवा मुक्तीसाठीचा मार्ग मानला जातो. बट इन पॉलिटिक्स, परंतु राजकारणात भक्ती और हिरो वर्शिप इज अ शुअर रोड टू डिग्रेडेशन अँड टू इव्हेंच्युअल डिक्टॉरशिप. डिग्रेडेशन म्हणजेच काय? कॉज समथिंग टू बिकम वर्स इन क्वालिटी, म्हणजेच उन्नती म्हणजे अप्रगतीच्या दिशेने जाणे. तुम्हाला मी एक्सप्लेन करते की राजकारणात भक्ती किंवा विभूती पूजा म्हणजे कोणा एका नेत्याला खूप मोठं मानून त्याची जेव्हा पूजा केली जाते ही खचितच अवनतीच्या मार्गाकडे
आणि अंतिमतः हुकुमशाहीकडे, डिक्टरशिप म्हणजे हुकुमशाहीकडे नेणारी असते. म्हणजे कोणाच्या एवढंही आहारी जाऊ नये. कारण आपली जी कृतज्ञता आहे ती आपल्या स्वाभिमानापेक्षा आणि आपल्या स्वातंत्र्यापेक्षा मोठी नसते, हे ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. ऑन द 26th of January 1950 वी आर गोइंग टू एंटर इनटू अ लाईफ ऑफ कॉन्ट्राडिक्शन्स. आणि 26 जानेवारी 1950 रोजी आपण विरोधाभास किंवा विसंगती, कॉन्ट्राडिक्शन म्हणजे विरोधाभास किंवा विसंगती असणाऱ्या जीवनात प्रवेश करणार आहोत. इन पॉलिटिक्स वी विल हॅव इक्वालिटी अँड इन सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ वी विल हॅव इनइक्वालिटी. इथेच आंबेडकर म्हणत आहेत की राजकारणामध्ये आपल्याकडे समानता असेल, परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपल्याकडे असमानता असेल. इन पॉलिटिक्स वी विल बी रेकग्नायझिंग द प्रिन्सिपल ऑफ वन मॅन वन वोट अँड वन वोट वन व्हॅल्यू. आणि राजकारणामध्ये एक व्यक्ती एक मत आणि एक मत एक मूल्य या तत्वाचा अवलंब केला जाईल. इन आर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ, परंतु आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये वी शाल बाय रिझन ऑफ आर सोशल अँड इकॉनॉमिक स्ट्रक्चर कॉन्टिन्यू टू डिनाय द प्रिन्सिपल्स ऑफ वन मॅन. परंतु आपल्या सामाजिक व आर्थिक जीवनात आपल्याकडे असमानता असेल आणि सामाजिक व आर्थिक जीवनात आपल्या सामाजिक व आर्थिक संरचनामुळे एक व्यक्ती एक मूल्य, जे वन मॅन वन व्हॅल्यू, एक व्यक्ती एक मूल्य, हे जे तत्व आहे ते नाकारणे चालू राहील, असं ते म्हणत आहेत. हाऊ लॉंग शाल वी कंटिन्यू टू लिव्ह दिस लाईफ ऑफ कॉन्ट्राडिक्शन्स. आणि आपण अजून किती काळ सामाजिक आणि आर्थिक जीवनातली समानता नाकारत राहणार आहोत, किती काळ आपण असे विरोधाभासी जीवन जगत राहणार आहोत. हाऊ लॉंग शाल वी कंटिन्यू टू डिनाय इक्वॅलिटी इन आवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ, म्हणजे किती काळ आपण असं विरोधाभासाचं जीवन जगणार आहोत. इफ वी कंटिन्यू टू डिनाय इट फॉर लॉंग, आणि आपण जर जास्त काळ असंच वागत राहिलो आणि जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपण अधिक काळ ही जर तत्वे नाकारत जर राहिलो, ठीक आहे, की प्रत्येक क्षेत्रामध्ये जी समानताची भावना आहे ही जर आपण नाकारत राहिलो, वी विल डू सो ओनली बाय पुटिंग आर पॉलिटिकल डेमोक्रेसी इन पेरिल. पेरिल म्हणजे डेंजर किंवा रिस्क, म्हणजे याच्यामुळे तर आपण आपल्या राजकीय लोकशाही धोक्यात आणून हे करणार आहोत, हे खरं आहे. वी मस्ट रिमूव्ह दिस कॉन्ट्राडिक्शन ऍट द अर्लिएस्ट पॉसिबल मोमेंट or else those who suffer from inequality will blow up the structure of political democracy which this assembly has so laboriously built up. आणि शक्य तितक्या लवकर हा जो विरोधाभास आहे, हे जे कॉन्ट्राडिक्शन आहे, हे जे लवकर नष्ट करणं, डिस्ट्रॉय करणं आवश्यक आहे. अन्यथा संसदेने किंवा कायदे मंडळाने इतक्या परिश्रमपूर्वक उभे केलेले राजकीय लोकशाहीचे हे जे स्तंभ आहेत ते असमानतेने ग्रस्त लोक उखडून टाकतील. पिलार्स म्हणजे स्तंभ, पिलार्स ऑफ डेमोक्रेसी म्हणजे लोकशाहीचे स्तंभ, हा आपल्या धड्याचा टायटल आहे. द सेकंड थिंग वी आर वॉन्टिंग इन इज रेकग्निशन ऑफ द प्रिन्सिपल ऑफ फ्रॅटर्निटी. त्याच्यानंतर जे दुसरी गोष्ट आहे, आपल्याला गरज असणारी दुसरी गोष्ट म्हणजे बंधुत्वाच्या तत्वाला अधिकृत मान्यता. फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुत्वाच्या तत्वाला अधिकृत मान्यता. व्हॉट डज फ्रॅटर्निटी मीन्स? बंधुत्व म्हणजे काय? Fraternity means a sense of common brotherhood of all Indians, if Indians being one people. आणि बंधुत्व म्हणजे, बंधुत्वाचा अर्थ म्हणजे भारतीय ही एक व्यक्ती असेल तर सर्व भारतीयांच्या मनात बंधुतेची, एकोप्याची समान भावना असणे. It is the principle which gives unity and solidarity to social. आणि हे एक जे म्हणजे बंधुत्वाची जी भावना आहे ती साध्य करण्यास कठीण, मात्र सामाजिक जीवनात एकसंगता आणि दृढ ऐक्य देणारे हे तत्व आहे. सोशल लाईफ, इट इज अ डिफिकल्ट थिंग टू अचीव. आणि ही जी गोष्ट आहे ही अचीव करणं फार कठीण आहे. कॅन बी रिअलाइज फ्रॉम द स्टोरी रिलेटेड बाय जेम्स ब्रायसे इन हिज व्हॉल्यूम ऑन अमेरिकन कॉमनवेल्थ अबाउट द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. सो इथे अजून एक उदाहरण आंबेडकरांनी दिलेलं आहे. ते म्हणत आहेत की अजून एक उदाहरण जेम्स ब्रॉइस यांनी लिहिलेल्या अमेरिकी कॉमनवेल्थवरील अमेरिकेच्या संयुक्त राज्यांविषयी असलेल्या ग्रंथामधील कथा वाचल्यावर हे तत्व अंमलात आणणे किती कठीण आहे हे आपल्याला समजतंय. म्हणजे याचा प्रत्यय येईल. द स्टोरी इज आय प्रपोज टू रिकाउंट इट इन द वर्ड्स ऑफ ब्रायस हिमसेल्फ दॅट. आणि ती कथा ब्रायसच्या शब्दात पुन्हा मांडण्याचा इथे प्रयत्न ते करत आहेत. Some years ago, the American Protestant Episcopal Church was occupied at its triennial convention in revising its liturgy. Okay, triennial, the 300th anniversary liturgy rites prescribed for public worship. काही वर्षांपूर्वी जे अमेरिकी प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्चच्या 300व्या वर्धापन दिनाच्या अधिवेशनात त्यांच्या विहित सार्वजनिक प्रथेचे, म्हणजेच त्यांची जी विहित सार्वजनिक प्रथा असते त्याचे करण्याचे कार्य चालू होते.
It was thought desirable to introduce among the short sentences a prayer for the whole people, and an eminent New England divine proposed the words, "O Lord, bless our nation." आणि त्यांच्या ज्या लघुपंक्तीच्या प्रार्थनांमध्ये एखाद्या सर्व लोकांसाठी योग्य अशा प्रार्थनेचा समावेश करावा असे ठरले. आणि जो न्यू इंग्लंडच्या एका प्रख्यात धर्मोपदेशकांनी "हे प्रभू, आपल्या राष्ट्राला आशीर्वाद द्या" असे शब्द सुचवले. ऍक्सेप्टेड वन आफ्टरनून ऑन द स्पोर ऑफ द मुवमेंट. आणि त्या दुपारी उत्स्फूर्तपणे तात्काळ स्वीकारले गेलेले ते वाक्य दुसऱ्या दिवशी पुनर्विचारासाठी मांडले गेले. ऍक्सेप्टेड वन आफ्टरनून ऑन द स्पोर ऑफ द मुवमेंट म्हणजे उत्स्फूर्तपणे, स्पोर ऑफ द मुवमेंट म्हणजे उत्स्फूर्तपणे तत्काळ स्वीकारलेले ते जे वाक्य आहे. द सेंटेन्स वॉज ब्रॉट अप नेक्स्ट डे फॉर रिकन्सिडरेशन. पुन्हा पुनर्विचारासाठी ते दुसऱ्या दिवशी मांडण्यात आले. व्हेन सो मेनी ऑब्जेक्शन्स वर रेज्ड बाय द लाटी टू द वर्ड नेशन. लाटी मीन्स व्हॉट? मेंबर्स ऑफ अ रिलिजियस कम्युनिटी. म्हणजेच की त्यावेळी अनेक सामान्य व्यक्तींकडून त्यातील राष्ट्र या शब्दावर आक्षेप घेण्यात आला. आणि नेशन definite a recognition of national unity, that it was dropped and instead there were adopted the words, "O Lord, bless this United States." आणि ते म्हणायला लागले की राष्ट्रीय शब्दातून राष्ट्रीय एकात्मतेचा अर्थ थेट ध्वनित होत असल्याने तो शब्द काढून टाकण्यात आला आणि त्याऐवजी "हे प्रभू, ओ लॉर्ड, या अमेरिकेच्या संयुक्त राज्यांना आशीर्वाद द्या." ओ लॉर्ड, ब्लेस दिस युनायटेड स्टेट्स. हे प्रभू, या अमेरिकेच्या संयुक्त राज्यांना आशीर्वाद द्या असे वाक्य स्वीकारले गेले. There was so little solidarity in the USA at the time when this incident occurred that the people of America did not think that they were a nation. आणि ही घटना घडली तेव्हा अमेरिकेच्या संयुक्त राज्यात ऐक्याची भावना फारच कमी असल्यामुळे त्यावेळी अमेरिकन लोकांना ते सर्वजण एक राष्ट्र आहेत असे वाटले नाही. If the people of the United States could not feel that they were a nation, how difficult it is for Indians to think that they are a nation. जर अमेरिकी जनतेला ते एक राष्ट्र आहेत असे जर वाटले नाही की तर भारतीयांच्या मनात ते एक राष्ट्र आहेत अशी भावना निर्माण होणे किती कठीण आहे हे लक्षात येईल. I remember the days when politically minded Indians resented the expression the people of India. आणि इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आठवतंय. ते म्हणतात, मला आठवते त्या दिवसात राजकीय दृष्ट्या विचारवंत भारतीयांना भारतीय जनता या अभिव्यक्तीची चीड येत असे आणि they preferred the expression the Indian nation. आणि ते भारत देश किंवा राष्ट्रीय अभिव्यक्तीला प्राधान्य देत असत. I am opinion that in believing that we are a nation. आणि ते म्हणत आहेत, आंबेडकर साहेब म्हणत आहेत की मला वाटते की आपण एक राष्ट्र आहोत असे मानणे ही आपण मनी रुजवलेला एक मोठा भ्रम किंवा गैरसमज आहे. We are cherishing a great delusion. Delusion म्हणजेच आपण भ्रम किंवा गैरसमज आहे. How can people divided into several thousands of caste be a nation? आणि इथे आता ते म्हणत आहेत की सहस्रावधी जातींमध्ये म्हणजे कितीतरी जाती आहेत की त्याच्यामध्ये विभागले गेलेले लोक एक राष्ट्र कसे बनू शकतात. Sooner we are not as yet a nation in the social and psychological sense of the world, the better for us. आणि ते म्हणतायत की आपण अद्याप राष्ट्र या शब्दाला सामाजिक आणि मानसिक दृष्ट्या अभिप्रेत असणाऱ्या अर्थाचे राष्ट्र नाही आहोत. ही जाणीव जितक्या लवकर आपल्याला होईल तितके आपल्यासाठी चांगले आहे. For then only we shall realize the necessity of becoming a nation and seriously think of ways and means of realizing the goal. आणि ही जाणीव जितक्या लवकर आपल्याला होईल तितके आपल्यासाठी चांगले तर आहे आणि तेव्हाच एक राष्ट्र बनण्याची निकड आपल्या लक्षात येईल आणि ते जे ध्येय आहे ते साध्य करण्यासाठी आवश्यक त्या मार्गांचा आणि पद्धतींचा गांभीर्याने विचार केला जाईल. The realization of this goal is going to be very difficult. आणि या म्हणजेच की हे जे आपलं एक गोल आहे, हे ध्येय जे आहे हे साध्य करण्यासाठी आवश्यक त्या मार्गांचा आणि पद्धतींचा गांभीर्याने विचार केला जाईल आणि हे फार अवघड आहे असं ते म्हणत आहेत. That the realization of this goal is going to be very difficult, far more difficult than it has been in the United States. आणि ते म्हणत आहेत की अमेरिकेला होते त्यापेक्षा आपल्या देशाला या ध्येयाची पूर्ती करणे फार अवघड असणार आहे. द युनायटेड स्टेट हॅज नो कास्ट प्रॉब्लेम्स. कारण अमेरिकेला जातीची समस्या नाही. इन इंडिया देर आर कास्ट. आणि भारतामध्ये जातीच जाती आहेत. दी कास्ट आर अँटी नॅशनल. आणि जाती राष्ट्रविरोधी असतात. इन द फर्स्ट प्लेस बिकॉज दे ब्रिंग अबाउट सेपरेशन इन सोशल लाईफ. कारण सामाजिक जीवनात सर्वप्रथम जातींमुळे ताटातूट किंवा फूट निर्माण होते. दे आर अँटी नॅशनल ऑल्सो बिकॉज दे जनरेट जेलसी अँड अँटीपॅथी बिटवीन कास्ट. आणि ते म्हणत आहेत की या ज्या जाती आहेत, जाती प्रथेमुळे ताटातूट फूट तर निर्माण होते आणि विविध जाती आणि पंथ यांमध्ये ईर्ष्या, क्रीड
द्वेष निर्माण करतात आणि म्हणून ते राष्ट्रविरोधी असतात. बट वी मस्ट ओव्हरकम ऑल दिस डिफिकल्टीज इफ वी विश टू बिकम अ नेशन इन रियालिटी. परंतु जर वास्तवात आपल्याला एक राष्ट्र म्हणून उदयास यावे अशी इच्छा असेल तर या सर्व अडचणींवर आपण मात केली पाहिजे. फॉर फ्रॅटर्निटी कॅन बी अ फॅक्ट ओनली व्हेन देअर इज अ नेशन. आणि बंधुत्व वास्तवात तेव्हाच येऊ शकते जेव्हा एक राष्ट्र अस्तित्वात असते. विदाउट फ्रॅटर्निटी, इक्वालिटी अँड लिबर्टी विल बी नो डिपर दॅन कोट्स ऑफ पेंट. आणि बंधुत्व नसेल तर समता आणि स्वातंत्र्य या दोन्ही गोष्टी केवळ वरवरचा मुलामाच ठरतील. तर हा एक सुंदर धडा, एक सुंदर लेसन तुम्हाला तुमच्या क्लास 11च्या टेक्स्टबुक मध्ये आलेला आहे. पिलर्स ऑफ डेमोक्रेसी, लोकशाहीचे आधारस्तंभ कोणकोणते आहेत? लिबर्टी म्हणजेच स्वातंत्र्य, इक्वलिटी म्हणजे समानता आणि फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुत्व. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तीन गोष्टींच्या आधारावर आपली लोकशाही उभी राहिलेली आहे. अँड दीज आर द मेन प्रिन्सिपल्स जे आपण सर्वांनी फॉलो केले तर आपण एक युनायटेड म्हणजेच कसं आपल्यामध्ये जी युनिटी आहे ती राहून आपण एक स्ट्रॉंग नेशन बनू शकतो. हे आंबेडकरांना, डॉक्टर बाबासाहेब, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगायचं आहे. सो द फादर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला हा म्हणजे यांचे जे पॉइंट्स आहेत, यांनी लिहिलेली जी मतं आहेत ती आपण आज याच्यातनं जाणून घेतलीत. सो थँक्स अ लॉट फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट टू आवर इंग्लिश मास्टर चॅनल. कीप सपोर्टिंग. लवकरच भेटूयात नवीन धड्यामध्ये आणि प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो स्टुडंट्स, लवकरच भेटूयात. तोपर्यंत टेक केअर ऑफ युअर सेल्फ, फॅमिली अँड फ्रेंड्स. थँक्यू सो मच. बाय.